विद्यार्थ्यांवर पॅलेट गन मारण्याचे आदेश गृहमंत्र्यांचे. राहुल गांधींचा सभागृहात आरोप पुराव्याशिवाय राहुल गांधींनी आरोप करू नयेत. राहुल गांधींनी माफी मागावी. सत्ताधारी आक्रमक. अंधभक्त मूर्खांनाच देव समजतात. परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेवेळी राहुल गांधींचा घणाघात. तर राहुल गांधींनी असंसदीय भाषा वापरली. सत्ताधाऱ्यांचा आक्षेप. तरुणाई रस्त्यावर का उतरली याचा सरकारनं विचार करावा. लोकसभेत राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. तरुणाईच्या मते सरकार अहंकारी असल्याची टीका. विद्यार्थ्यांना लक्ष्य करणं थांबवा. विद्यार्थ्यांचा छळ सुरू ठेवल्यास आंदोलन करणार. अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा. नीट पेपर फुटीतील 13 आरोपींविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र. राव जेव्हेनी कोर्टातील सुनावणी पुढे ढकलली. पुढील सुनावणी आता 3 ऑगस्टला. मुंबई महापालिकेत महागड्या गाड्यांसाठी पैशांची उधळपट्टी. स्कॉर्पिओऐवजी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याचा पालिका आयुक्तांना प्रस्ताव. मनपाच्या प्रस्तावावर विरोधकांचा आक्षेप. 5 महिन्यात नव्या गाड्यांची खरेदी कशासाठी? पेडणेकरांचा सवाल. मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी गाड्या खरेदी करताना सरकारी तिजोरीचा गैरवापर. संजय राऊत यांचा घणाघात. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 871 झाडं तोडण्यास मंजुरी. मुंबई मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून मंजुरी. 822 झाडांचं पुनरोपण. 25 हेरिटेज वृक्षांचा समावेश. 7 हिल्स रुग्णालय भाड्यानं देण्यास मंजुरी. प्रस्तावावरून शिवसेना युबीटी आक्रमक. चर्चेवेळी मनसेच्या गैरहजेरीनं उलटसुलट चर्चा. 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन. जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम. 25 लाख नोंदी सापडूनही प्रमाणपत्र का देत नाहीत? जरांगेंचा सरकारला सवाल. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण. सोमवारी अमित शहांच्या भेटीनंतर काल सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. गेल्या आठवड्यात पवारांनीही घेतलेली मोदींची भेट. शेतकऱ्यांना त्रास झाला तर सहन करू, मात्र उद्योजकांना त्रास नको. गुलाबराव पाटलांचं विधान. भाषणाच्या अर्थाचा अनर्थ केला. गुलाबरावांच्या वक्तव्यावर कृषीमंत्री भरणेंचं स्पष्टीकरण. आजपासून पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार. विदर्भ, उत्तर मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता.